माझा राज्यपालांना प्रश्न आहे, उद्या अमराठी माणसांनी गुंतवणूक केली आणि त्याचा फायदा मराठी माणसाला नाही झाला तर ती गुंतवणूक काय चाटायची आहे? इथे राहणाऱ्या भूमिपुत्राला इथल्या गुंतवणुकीचा फायदा झाला पाहिजे ना. आणि आम्हाला आमचा स्वाभिमान सोडून काही नकोय. तुम्ही इथे येताय, राज्यपालांना पण माझा प्रश्न आहे की त्यांना एक कळलं पाहिजे. ते असं म्हणाले की मराठी जर मी बोललो नाही आणि मला मारलं तर काय मला लगेच मराठी येणार आहे का? मुळात असं आहे की कोणी मराठी बोललं नाही म्हणून त्याला नाही मारलेलं आहे, त्यांनी मराठी भाषेचा अपमान केला म्हणून त्याला मारलेलं आहे. मुळात स्वाभिमान आणि या गोष्टी यातला फरक राज्यपालांनी समजून घ्यावा असं मी त्यांना आदरपूर्वक सांगतो. कल्याणमध्ये एका तरुणीला ज्या प्रकारे मारहाण झाली त्यावरती काय सांगाल? ज्या प्रकारे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काल त्या आरोपीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून नेलं. हो, मी बघितलं. आमच्याच महाराष्ट्र सैनिकांनी पकडलं, पण पोलीस तेही सांगत नाही. जागरूक नागरिक वगैरे म्हणायला लागले. म्हणजे हे ऍक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम होता पोलिसांना मला कळलं नाही. असो, पण महत्वाचा मुद्दा असा आहे, आता जे सो कॉल्ड नॅशनल चॅनल आहेत आणि त्यांचे ज्या प्रतिनिधी आहेत, ज्या सगळीकडे सेलिब्रिटी म्हणून सध्या फिरतायत मराठी हिंदी वादावर, त्या आज कुठे आहेत आमच्या मराठी महिलेला मारल्यानंतर? आणि सो कॉल्ड भैया हिंदुत्ववादी नेते मराठी बोलणारे हे कुठे आहेत? आता ती मुलगी हिंदू नाही का? मग नितेश राणे का गप्प आहेत आज? आज कोणाला वाटलं नाही की या गोष्टीवर काय बोलावं? फक्त मनसेनेच प्रतिक्रिया व्यक्त करायची का? बाकी कुठे आहेत दुबे, चौबे, शोभे? मराठी भाषेबद्दल सुद्धा केंद्राने एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 6वी-7वीमध्ये तुम्हाला भाषा निवडण्याची संधी आहे. मला असं वाटतं मराठी भैये जे आहेत, जे त्रिभाषा सूत्राचं समर्थन करत होते, त्यांना केंद्राने दिलेली चपराक आहे. सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी छाननी केली जात होती ती आता थांबवण्यात आलेली आहे, जेणेकरून सरसकट आता राहिलेल्या महिलांना पैसे देण्यात येईल. पुन्हा एकदा निवडणुकीला बघून हे सगळं कुठेतरी केलं जाते. लाडकी बहीण या विषयावर आम्ही वेगळं एक भूमिका मांडू सगळा अभ्यास. माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्रात होते आहे. मनसेची काय भूमिका आहे? जर एखादी कृषी मंत्री अशा विधान